आपल्या रोजच्या डिजिटल आयुष्यात ना एक कौशल्य असं आहे जे आपण खूपच गृहीत धरतो आणि ते म्हणजे टायपिंग. पण याच कौशल्याला एका वेगळ्याच लेव्हलवर नेण्यासाठी एक जबरदस्त टूल आहे आणि त्याचं नाव आहे मंकी टाइप. चला तर मग बघूया हे नक्की आहे तरी काय. खरं सांगायचं तर आजच्या जगात टायपिंगला एक सुपर स्किल म्हटलं ना तरी काही वावगं ठरणार नाही. जरा विचार करा, आपल्या डोक्यातले विचार स्क्रीनवर किती वेगाने उतरतात यावरच तर सगळा खेळ अवलंबून असतो, नाही का? पण एक प्रश्न आहे, आपला हा टायपिंगचा वेगच आपल्या कामात, आपल्या प्रगतीत कुठेतरी अडथळा तर बनत नाहीये ना? म्हणजे ज्या स्पीडने डोक्यात विचार येतात त्याच स्पीडने ते स्क्रीनवर उतरतात का? आणि याचा परिणाम फक्त कुठल्या तरी एकाच क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. अगदी विद्यार्थ्यांच्या अभ्यासापासून ते ऑफिसमधल्या डेटा एंट्रीपर्यंत, डेव्हलपर्ससाठी कोडिंग करताना, इतकंच काय, आपण रोज जे ऑनलाईन चॅटिंग करतो ना, तिथे सुद्धा फास्ट टायपिंगमुळे खूप मोठा फरक पडतो. मग या डिजिटल अडथळ्यावर मात करायची कशी? तर इथेच मदतीला येतो मंकी टाइप, जो एका पर्सनल कोचसारखं काम करतो. हे एक अगदी सोपं पण कमालीचं प्रभावी सोल्युशन आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मंकी टाइप हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. इथे आपण आपली टायपिंग टेस्ट देऊ शकतो आणि सरावही करू शकतो. याचा उद्देश एकच आहे, आपला टायपिंगचा वेग वाढवणं, अचूकता सुधारणं आणि कीबोर्डवरची आपली पकड मजबूत करणं. हे फक्त आपलं स्पीड नाही मोजत, तर सुधारण्यासाठी नक्की काय महत्त्वाचं आहे ते दाखवतं. जसं की WPM म्हणजे वर्ड्स पर मिनिट, आपली ॲक्युरसी किती टक्के आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरावातून बोटांची मसल मेमरी तयार करणं, जेणेकरून आपल्याला कीबोर्डकडे न बघताही एकदम अचूक टाईप करता येईल. पण हे सगळं काम कसं करतं? हे टूल वापरायला इतकं सोपं आणि प्रभावी का आहे? याचं उत्तर ना त्याच्या कामाच्या पद्धतीच दडलंय. याची प्रोसेस तर इतकी सोपी आहे ना, फक्त 3 स्टेप्स. टेस्ट सुरू करा, समोर दिसणारे शब्द टाईप करत राहा आणि आपली प्रगती कशी होतीये ते बघा. बस, इतकं साधं सरळ आहे हे. मंकी टाईपची खरी गंमत आहे ना, ती या दोन गोष्टी एकत्र आणण्यात आहे. एका बाजूला आहे एकदम साधं क्लीन डिझाईन, ज्यामुळे आपलं लक्ष अजिबात विचलित होत नाही आणि आपण पूर्णपणे सरावावर फोकस करू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे डीप कस्टमायझेशनची सोय, म्हणजे आपल्याला हवी तशी थीम, टायमर, भाषा आणि डिफिकल्टी लेवल सगळं काही आपल्या मनाप्रमाणे बदलता येत. आणि ही वेबसाईट काही थांबलेली नाहीये, ती सतत नवनवीन गोष्टी आणत आहे. 2025च्या प्लॅनिंगनुसार लवकरच आपल्याला आपल्या मराठी आणि हिंदी भाषेत सुद्धा प्रॅक्टिस करता येणार आहे. सोबतच आपली प्रगती व्यवस्थित ट्रॅक करण्यासाठी युजर प्रोफाईल आणि AIच्या मदतीने स्पीड वाढवण्यासाठी खास टिप्स सुद्धा मिळतील. आणि हो, मोबाईलवर सराव करण्याची सोयही येणार आहे. ठीक आहे, मग आता सुरुवात कशी करायची? आपला वेग वाढवण्यासाठी एक ठोस योजना हवी, बरोबर? चला तर एक सोपा पण एकदम प्रभावी ॲक्शन प्लॅन पाहूया. जे कोणी नव्याने सुरुवात करत आहेत ना, त्यांच्यासाठी हे 4 नियम खूप महत्त्वाचे आहेत. पहिलं, सुरुवातीला वेगाच्या मागे लागू नका, अचूकतेवर लक्ष द्या. दुसरं, रोज फक्त 10 मिनिटं पण न चुकता सराव करा. तिसरं, कीबोर्डच्या होम रोवर बोटं योग्य जागी ठेवायची सवय लावा. आणि चौथं, कीबोर्डकडे न पाहता टाईप करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला जरा अवघड वाटेल, पण विश्वास ठेवा, याचा फायदा खूप मोठा आहे. आणि बघा, या नियमित सरावाने काय होऊ शकतं याचं हे एक छोटंसं उदाहरण आहे. पहिल्या आठवड्यातच 25 ते 30 WPM, दुसऱ्या आठवड्यात 35 ते 40 आणि तिसऱ्याच आठवड्यात 45 ते 50 WPMचा टप्पा गाठणं हे अगदी शक्य आहे. म्हणजे प्रगती थेट डोळ्यासमोर दिसते. थोडक्यात काय तर या संपूर्ण प्रवासाचं सार फक्त 2 शब्दांत आहे, सराव आणि संयम. या 2 गोष्टींची जोड मिळाली की वेगवान टायपिंग आपोआप जमतं. पण हा सगळा खटाटोप करायचा तरी कशासाठी? हे कौशल्य फक्त सरावापुरतं नाहीये, यातून खऱ्या आयुष्यात अनेक संधींची दारं उघडतात. कॉम्प्युटरशी संबंधित परीक्षांमध्ये वेळ वाचतो आणि आपण इतरांपेक्षा पुढे राहू शकतो. ऑफिसमध्ये डेटा एंट्रीसारखी कामं अगदी चुटकीसरशी होतात. प्रोग्रामर्ससाठी कोड लिहिण्याचा वेग वाढतो. आणि आजच्या काळात जे फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाईन काम करतात त्यांच्यासाठी तर वेगवान टायपिंग म्हणजे कमी वेळेत जास्त काम आणि साहजिकच जास्त कमाई. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे काय, की यासाठी एक पैसाही खर्च करायची गरज नाही. मंकी टाइप वापरण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे आणि कोणत्याही वेब ब्राउझरमधून आपण ते लगेच सुरू करू शकतो. म्हणजे सुरुवात करायला कोणतीच अडचण नाही. तर मग शेवटी एकच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्या बोटांना जर विचारांचा वेग मिळाला तर आपण काय काय करू शकतो? कामात, अभ्यासात किंवा अगदी नवनिर्मितीत कितीतरी जास्त गोष्टी साध्य करता येतील, नाही का?